जय जय रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे पुन्हा एकदा आपल्या सेवेला आहे. आमचे हरिभक्त परायण जे आमचे दगडू महाराज गायकवाड होते, त्यांचं अचानक वयाच्या 90-92 वर्षी दुःख निधन झालं. त्यांचे चिरंजीव आमचे आबासाहेब गायकवाड यांनी मला सहज शब्द टाकला की आपण पंढरपूरला जाऊया विठ्ठलाच्या दर्शनाला. आता म्हणलं पांडुरंगानं एवढा मोठा आम्हाला बोलावा केलेला आहे तर त्याला नाही न म्हणता माझी ताकद नाही झाली नाही म्हणण्याची. मग मी त्यांच्यासोबत पंढरपूरला जात आहे आणि पंढरपूरला जाण्याच्या मार्गातला पहिला टप्पा म्हणजे आपला बापदेव मंदिर. हे खोपोलीला जाण्याचं जो चौक आहे, चौकच्या पुढचा पहिला टप्पा जो आपली मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी जेव्हा ही 78 सालापासून या मार्गावर जात होती, या ठिकाणी सकाळचा नाश्ता या ठिकाणी चंद्रकांत शंकर काळे महाराज देत होते. त्यानंतर मग आणखी 2-3 जण वाढली. तर या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी हा नाश्ता, ही नाश्ता तयार करण्याची ही जागा आहे. इथं दिंडीचा टेम्पो लागतो आणि अशा पद्धतीनं हा परिसर, हा मुंबई ते पुणे हायवे आहे, खोपोली मार्गे पुणे. अशा पद्धतीने ही या ठिकाणी गायकवाड माऊली, तर या ठिकाणी आमच्या गायकवाड माऊली बरोबर आम्ही आता खोपोली मार्गे आणि पंढरपूर मार्गे जाणार आहे. तर हा खूप प्रवास अतिशय आनंदाचा आहे. उद्या पांडुरंगाचं दर्शन होणार आहे आम्हाला. तेव्हा आमचा प्रवास सुखाचा हो ही माऊलीचरणी प्रार्थना. आमच्या गाडीचे चालक मालक आमचे गायकवाड माऊली यांना विनंती आहे की यांनी अतिशय सुखरूपपणे गाडीचा ताबा ठेवावा, चालक चांगलं व्हावं आणि आमचा प्रवास जाण्याचा आणि येण्याचा सुखमय व्हावा. 2 शब्द बोला ना जरा. मला बोलता येत नाही. ते काय देवा. चालते, ठीक आहे.